बाबा, खूप वेळ झालाय, अजून कशी नाही आली आत्या? तरी मी ताईंना म्हणत होते तुम्हा दोघांपैकी कोणाला तरी घेऊन जा बरोबर म्हणून. ताई कधीच कोणाचं ऐकत नाही. मला खूप काळजी वाटते. मी फोन करून बघू का? भूमी, हे बघ, काळजी मला देखील वाटते, पण भैरवीने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना की फोन करून तिला डिस्टर्ब करायचं नाही. उगाच फोन करू नकोस, तुझ्यावर चिडेल ती. आपण नुसतं बसून काय करायचं? मी जाऊन बघू का? ती बघ, भैरवी आलीच. आले ताई? आत्या तू ठीक आहेस ना आत्या? ताई, देवा, देवांश, ताई, देवांश कुठे आहे? भैरवी, तू पैसे परत घेऊन आलीस? काय झालं? म्हणजे त्या लोकांनी देवांशला सोडलं नाही का? मी बराच वेळ थांबले होते तिथे, पण तिथे पैसे घ्यायला कोणी आलंच नाही. काय म्हणजे त्यांना जर पैसे नकोच होते, मग त्यांनी ते पैसे घेऊन आपल्याला बोलावलं कशाला? अगोबाई, म्हणजे देवा अजून त्याच लोकांच्या ताब्यात आहे तर? किडनॅपर काय मस्करी करतोय का आपल्यासोबत? काय चाललंय काहीच कळत नाहीये. एक मिनिट. सईचा फोन. हा सई, बोल. बाबा ऐका ना, देवांश सरांबद्दल काही कळलं का? सांगा ना मला. अगं नाही ना, आणि भैरवी पैसे घेऊन गेली होती, पण तिकडे ते पैसे न्यायला कोणी आलंच नाही. काय? हा, बाबा एक काम करा, तुम्ही प्लीज भैरवी मॅडमना फोन द्या ना, मला बोलायचंय त्यांच्याशी. हो देतो. एक मिनिट. भैरवी, सईला बोल. सईला बोलायचं आहे, प्लीज. मॅडम, मॅडम काय करताय तुम्ही? मला म्हणाला स्वतःचं डोकं चालवू नका, आणि आता तुम्ही सगळा गोंधळ घालून ठेवलाय. तुम्ही सगळं तुमच्या मनाने केलं ना, पण काही साध्य झालं का मला सांगा? नाही ना. आता जर तुम्ही पोलिसांना सोबत घेऊन गेला असताना तर आपल्या हाती काहीतरी लागलं असतं. सर कुठे हे कळलं असतं. मॅडम ऐका माझं, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण पोलिसांची मदत घेऊयात. मी मम्मा, देवा, हे काय चाललंय? काहीच कळेनासं झालंय. सगळं विचित्र घडतंय. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, किडनॅपरने इतक्या उशिरा का कॉल केला? इतका वेळ कसली वाट बघत होता तो? आणि कॉल केला तर केला, त्यात पैसे घ्यायलाही कोणी चाललं नाही. नाही, देवांश सर नक्की आहेत ना त्यांच्यासोबत? काही कळत नाहीये. मी ते उमीला पैशांसाठी कॉल आला नाही अशी शंका बोलून दाखवली, आणि लगेच तिकडे कॉल आला. याचा अर्थ मी इकडे जे काही बोलते तीच गोष्ट बाहेर घडते. मी उमीला जे सांगते ते कोणीतरी किडनॅपर पर्यंत पोहोचवतंय, आणि जर त्या किडनॅपरला पैसे नको आहेत तर मग दुसरं काय हवंय? त्या किडनॅपरला पैसे नको होते तर मग मागितलेच का? आम्हाला फक्त त्रास देण्यासाठी करतोय का तो हे? देवांश आम्हा सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे किडनॅपरला नक्कीच माहिती आहे, म्हणून त्याने देवांशला किडनॅप केलंय. नाहीतर तो घरातल्या बाकी कोणालाही किडनॅप करू शकला असता. पण मग जर पैसे नको असतील तर त्या माणसाला हवंय तरी काय? कोणी केलंय हे? मला असं वाटतं की कोणीतरी खूप जवळच्या आणि ओळखीच्या माणसाने सरांना किडनॅप केलं.
कोण असेल ती व्यक्ती? भैरवी मॅडमनेच तर नाही ना घडवून आणले. कारण देवांश सर नाहीसे झाल्या झाल्या मॅडमनी लगेच मला घरातून बाहेर हकलून दिलं. मला पोलिसात जाण्यापासून रोखलं. मी ओमीजवळ जे काही बोलले ते त्याने भैरवी मॅडमला जाऊन सांगितलं असण्याची शक्यता आहे. आणि मॅडमला माहिती आहे काही झालं तरी मी देवांश सरांना शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि म्हणूनच त्या माझ्या वाटेत सतत अडथळे आणतात. मागे एकदा त्या सरांच्या स्वप्नाशी खेळल्या होत्या. आता त्यांच्या जीवाशी खेळू शकतात ना. मॅडम, जर मला वाटतंय तसंच असेल आणि तुम्हीच जर माझ्या देवांश सरांना माझ्यापासून दूर केलं असेल ना, तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. खरंच या सगळ्या मागे मॅडम असतील? नाही, कारण खंडणीचा फोन आल्यावर सुद्धा मॅडमच तिथे गेल्या. ओमीला, बाबांना कोणालाही त्या घेऊन गेल्या नाहीयेत. मॅडम असं का करतील? देवांश सरांवर खूप जीव आहे त्यांचा. आणि मला त्रास देण्यासाठी त्या देवांश सरांशी असं वागणार नाहीत का? वागू शकतात? काहीच कळत नाहीये. मॅडमचा स्वभाव ना खूप विचित्र आहे. त्यांच्या मनात काय चाललंय ना याचा थांग पत्ता त्या कोणालाच लागू देत नाही. पण माझी जर शंका खरी असेल ना, तर मात्र हे सगळं खूप भयंकर आहे. काय एकदम दचकलीस? नाही, ऍक्च्युली जरा वेगळ्या विचारात होते. मला कळतंय परिस्थितीच अशी आहे आणि काळजी करू नकोस असं मी म्हणणार पण नाही. काळजी वाटणारच ना. पण एवढंच सांगतो तुला, तू देवांशरावांना शोधण्यासाठी जे प्रयत्न करतेस ना, ते पांडुरंग बघतोय. तुझ्या प्रयत्नांना नक्की यश येईल. मामा, मी प्रयत्न करते, पण माझ्या त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते की नाही तेच नाही कळत आहे मला. असं वाटतंय की मी अंधारात चालते. चालत राहा फक्त. एक तरी प्रकाशाचा किरण नक्की मिळेल तुला. तोपर्यंत चालत राहा. आणि एक लक्षात ठेव, एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ना, तेव्हा नक्की काहीतरी चूक करतोच. तुला ती चूक पकडायची आणि एकदा का ती चूक तू पकडलीस ना की सगळं काही स्पष्ट होईल. तू देवाश्रावांच्या जवळ जाऊन पोचशील बघ. चल, काहीतरी खाऊन घे. अगं, सकाळपासून तू वणवण फिरतीयस, जमली असेल ना. चल, काहीतरी खाऊन घे. ये. वहिनीच्या मोबाईलवर तर याच नंबरवरून फोन आला होता. मग आता बंद काय येतोय? पैसे मागितले आणि कोणीच पोहोचलं नाही तिथे. काय प्रकार काय हा?
ओमी म्हणाला तसं कोणी मस्करी करत असेल का? काही कळायला मार्ग नाही. हॅलो, काय झालं? नंबरचे डिटेल्स मिळाले का? कोणाचा नंबर आहे हा? कुठून फोन येतोय हा? हे मला माहित असतं की हे कसं शोधून काढायचं, तर मी तुम्हाला सांगितलं असतं का शोधायला? ते काही मला माहिती. मला लवकरात लवकर या नंबरचे डिटेल्स पाहिजे आहेत. ओके. असं वाटतंय की कोणतरी आम्हाला मुद्दाम गोंधळात टाकतंय. हे सगळं ना खूप प्लॅनिंग करून केल्यासारखं वाटतं. त्या व्यक्तीला पैसे नकोय तर मग नेमकं हवंय काय? मी पण ना आय एम सो सॉरी बहिणी, मला उशीर झाला. अगं मी घराबाहेर निघणारच होतो, पण तेवढ्यात आत्याने अडवलं मला. अगं तिला जर मी सांगितलं असतं ना की मी तुला भेटायला जातोय, ती खूप चिडली असती. अगं प्रश्न विचारायला लागली मला ती, त्यात मला लेट झालं. आय एम सो सॉरी. मी ठीक आहे, शांत हो. तू खूप वेळची बसून आहेस का इथे? पण ठीक आहे. हा बहिणी, तुला काही क्लू सापडला दादा कुठे आहे, काय आहे वगैरे म्हणून? हे बघू, मला आता जे काय वाटतंय ना ते खूप विचित्र आणि भयानक आहे. म्हणजे दादाला काही? नाही 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 नाही, सरांना काही झालं नसणार आहे, पण काय? मला नाही कळत आहे. तुला कसं सांगू? नाही बहिणी प्लीज मला सांग. हे बघ ऑलरेडी खूप टेन्शन आहे आणि आतापर्यंत दादा सापडायला हवा होता. हे बघ प्लीज मला सांग. सांग बहिणी प्लीज मला सांग. हे बघू, म्हणजे मला असं वाटतंय की या सगळ्या मागे भैरवी मॅडमचा हात आहे. काय? आत्या? नाही बहिणी, अगं आत्या असं का करेल? आत्याचा खूप जीव आहे दादावर. ओमी, माझ्या मनात फक्त शंका आहे. मला माहिती आहे मॅडमचं सरांवर खूप प्रेम आहे, त्या खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या बाबतीत. पण सर नाहीसे झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतायत ना, त्यावरून असं वाटतंय की हे सगळं भैरवी मॅडम करतायत. आता तूच बघ ना, काल मी तुला सांगितलं होतं ज्या अर्थी खंडणीसाठी कॉल आला नाही त्या अर्थी सरांना पैशांसाठी किडनॅप केलेलंच नाहीये. आणि ते मी जाऊन आत्याला सांगितलं. तेच तर, म्हणजे आपण इथे जे बोललो ते तिकडं मॅडमला समजलं आणि त्यानंतर किडनॅपर्सचा पैशांसाठी कॉल आला. आणि आता ते आपल्याला पोलीस स्टेशनला पण जाऊ देत नाहीयेत. आणि शिवाय किडनॅपरला पैसे देण्यासाठी सुद्धा त्या एकट्याच गेल्या. मी आणि बाबा म्हणालो होतो की आम्ही येतो, पण त्यांनी येऊन दिलं नाही तुम्हाला. आणि आता मी सरांना शोधण्यासाठी प्रयत्न करते, तर त्यासाठी सुद्धा त्या मला रोखताय का? नाही, मला माहितीये त्यांना माझ्यावर खूप राग आहे, पण जर सर सापडणार असतील आणि त्यासाठी जर मी प्रयत्न करत असेल तर त्यासाठी का रोखतायत त्या मला? का अडवताय? हे बघू, मला भैरवी मॅडम विषयी ना तुझ्या मनात काही वाईट भरवायचं नाहीये. मला जी शंका वाटते ती फक्त मी तुला बोलून दाखवली. आणि मला असं वाटतंय जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे खात्री पटत नाही ना तोपर्यंत आपण लगेच नको काही करायला. म्हणजे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत हे समजू दे, मग आपण पुढचे पावलं उचलूयात. आणि प्लीज ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. तू त्यांना काही बोलू नकोस. अरे उचलायचा ना फोन, कामाचा असू शकतो. नाही अगं, फ्रेंडचा फोन, नंतर बोलेन मी.
परत फोन आला. हॅलो. हो मी निघालोय, मी पोहोचतो थोड्या वेळात. हो. बहिणी मी निघतो. तुला काही जरी कळलं ना मला कॉल करून सांग. काळजी घे. व्यवस्थित. हो. अरे डोळे फुटले का? अरे दिसत नाही का तुला? नाही झालं दादा काय झालं असतं तर? माझं लक्ष नव्हतं खरं. अंजली तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना? काय तू नाही नाही इट्स ओके. काय अरे काहीच नाही लागले दादा, खरंच काही नाही लागले ताई, काहीच नाही. बघून चालव ना जरा. दादा 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 इट्स ओके. आणि माझा मित्रच आहे, मी ओळखते याला. आणि चुकून झालं असेल ताई, चुकून झालं असेल खरंच. अरे खरं सॉरी. बघून नाही चालवत होते. तुम्ही येऊ शकता. थँक्यू. आय एम सो सॉरी अंजली, माझं खरंच लक्ष नव्हतं. इट्स ओके. तू ठीक आहेस ना? चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय तुझ्या. किती घाम आला. वेट एक सेकंड. थँक्यू. आता खरं सांग मला, तू देवांशच्या विचारात होतास ना? अरे चेहऱ्यावरच टेन्शन दिसतंय तुझ्या. येतील घरी, सापडतील देवांश. ओके. कोणी परक्याने ब्रोला किडनॅप केलं असतं तर सापडलं असतं. आपल्याच माणसाने केलं असेल तर. म्हणजे व्हॉट डू यू मीन? अंजली मी आता बहिणीला भेटून आलो. बहिणीला असं वाटतंय की हे सगळं कोणी मला खरंच कळत नाही काय करायला हवं ते. 10 करोड रुपये घ्यायला मी तर एका पायावर गेले असते नाचत. या अनंत अंकलला पैसेच नको होते तर मला सांगायचं ना, मी जाऊन आणले असते पैसे. लाईफ सेट झाली असती माझी. अंजली अंजली सॉरी. अरे ते तू आत्ता मला जे काही सांगितलंस ना, त्यामुळे मलाही जरा शॉक बसला रे. बट इट्स ओके. ठीक आहे, तू फार विचार करू नकोस. तू आधी घरी जा. तुला थोडी आरामाची गरज आहे. यू नीड रेस्ट कर जरा. तुला खरंच जास्त लागलं नाही ना? नाही लागलंय ओंकार, मी ठीक आहे. तू काळजी घे. आय एम रिअली सॉरी. आपण भेटूया नंतर. बोल अंजली. अंकल, तुम्हाला एकदम सुपर एक्साइटिंग न्यूज द्यायला फोन केलाय मी. अंजली तू मला नेहमीच भारी न्यूज देतेस. आय नो. तुझी माहिती मला देतेस ना, त्यामुळे माझं काम एकदम सोपं होऊन जातं. यू आर वेलकम अंकल. पण ही मेजर एक्साइटिंग न्यूज आहे. तुम्हाला माहितीये, साईला असा डाऊट आलाय की देवांशला भैरवी मॅमने किडनॅप केलंय. काय? हो. कसं आहे, ओमी त्यांच्यात जे काही बोलणं होतं ते सगळं येऊन मला सांगतो. आणि त्याने लास्ट टाइम सांगितलं होतं की किडनॅपर्सने पैसेच मागितले नाही, त्यामुळे डाऊट येतो. मग तुम्ही लगेच त्या किडनॅपर्सला पैसे मागायला सांगितले, राईट? त्यामुळे आता सईला असं वाटतंय की हे सगळं ओमी भैरवी मॅमला सांगतोय आणि त्याप्रमाणे त्या ऍक्शन घेतात. बघितलंस अंजली, आता पण तू मला एकदम भारी न्यूज दिलीस. थँक्यू. यू आर वेलकम अंकल. बट मला ना एक गोष्ट कळली नाही. तुम्ही त्या जहागीरदारांकडे पैसे मागितलेच होते, तर मग तुम्ही पैसे घ्यायला माणूस का नाही पाठवला तिकडे? कळेल अंजली, तुलाही हळूहळू कळेल. ओके. चल ठेवतो.
कळेल कळेल काय? मुलगी माझ्या कामाला एवढी येईल असं कधी वाटलं नव्हतं मला. हिने तर सगळा प्लॅन मला आयता सांगितला. हा जर प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर एका दगडात सगळे जहागीरदार मरतील. किडनॅपिंग भैरवीनेच केलंय हे प्रूव्ह होईल अशी सिच्युएशन मी निर्माण करेन. कारण देवांश सारख्या हाय प्रोफाईल माणसाचं किडनॅपिंग कोणी केलं हे तर नक्कीच शोधलं जाणार. आरोपी तर नक्की नष्ट होऊ शकत नाही, पण हा आळ मी भैरवीवर टाकू शकतो.